तर अशा आपल्यासोबत आज हा आपल्यासमोर मी एक नवीन विषय जो आणते तो मागचा आपल्या एपिसोड मधूनच मी पुन्हा आपल्या पुढे हा विषय मांडते. आणि मागे आपण जे 6 पिलर्स बघितले, वेलनेस म्हणजे काय आणि वेलनेसचे 6 पिलर्स, अशा 6 पिलर्स मधला हा दुसरा पिलरचा आज आपण अभ्यास करणार आहोत किंवा आपण या बाबतीत बोलणार आहोत. तर मेंटल वेलनेस हा जो दुसरा पिलर आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि त्यासाठी आज आपलं ज्वलंत उदाहरण मी आपल्यासोबत बोलत होती की आत्ताचा जो सध्याचा पिरियड आपल्या पुढे चाललाय, सध्याचा पिरियड आपल्या पुढे जो आहे तो आहे की आपण खूप एन्झायटी झालो आहोत, आपण खूप भीती वाटते आपल्याला. अशा बरेच केसेस आपण बघितलेत की बरेच लोकांना खूप भीती वाटायला लागली, अचानक त्यांना अटॅक्स आलेत, पुन्हा कुणाला मेंटली खूप डिप्रेशन आलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी का झाल्यात? कारण मेंटल वेलनेस मध्ये आपण म्हणतो की मनाच्या बाहेरच्या जगाचं जेव्हा आपण ग्रास्पिंग करत असतो, म्हणजे आपल्या मनात जेव्हा आपण ह्या गोष्टी सगळ्या घेतो आणि त्याच्याच नुसार आपण काही गोष्टी आपल्या विचार करायला लागतो. आणि या विचाराचा महत्वाचा असतो तो सामाजिक, सगळा आपल्या आजूबाजूच्या व्यवस्थेचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. आणि हे होत असताना कारणीभूत कोण असतं? तर महत्वाचं समजून घ्या, भीती वाटणं किंवा एन्झायटी होणं किंवा अस्वस्थता म्हणतो आपण त्याला, असं का होतंय? कारण आपण आपल्या मनात ह्या सगळ्या विचारांना प्राधान्य देतोय आणि त्याला खूप मोठं करतोय. असं मोठं करताना का प्रॉब्लेम येतोय? कारण एक लक्षात घ्या की हे सगळ्या विचारांना आपण डोक्यामध्ये घेताना हा विषय जो आहे मेंटल विषय, मेंटल वेलनेसचा खूप मोठ्या प्रमाणे गांभीर्याने जागतिक पातळीवर याचा विचार केला जातो आहे. कारण याच्यामध्ये जेव्हा हे सगळे विचार आपण आपल्या डोक्यामध्ये टाकतोय, तर ह्या डोक्यामध्ये विचार टाकताना कारणीभूत कोण आहे हा देखील आपल्याला महत्वाचा विषय आपण जाणून घेणं गरजेचं आहे. की ह्या सगळ्या गोष्टींना किंवा एन्झायटी होणं, भीती वाटणं किंवा नको त्या गोष्टींना प्राधान्य देणं, अशा ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत कोण असतं? तर आपण स्वतःच ह्या गोष्टींना कारणीभूत असतो. साधारणतः तुम्ही आता हा जो पिरियड मध्ये आपण हा एक्सपिरियन्स खूप जास्त प्रमाणात आपण विचार केला असेल. घरात बसणे ही आपल्याला सवय नव्हती, पण आज आपल्याला जेव्हा वेळ आली तर त्यावेळेस प्रत्येकांकडनं आपण ऐकलं असेल, मैत्रिणींकडनं, मित्रांकडनं, नातेवाईकांकडनं, मी तर बोर होते, खूप कंटाळा आलेला आहे, काय करायचं कळत नाही. तर हा सगळ्यात क्लासिकल एक्झाम्पल आपल्या पुढे आहे की काय करायचंय कळत नाही. म्हणजे आपण आपल्या मनाला त्याप्रमाणे चालना दिली आहे, त्याप्रमाणे आपण चॅनलाइज केलंय, त्याप्रमाणे आपण नेव्हिगेट केलेलं आहे की आपण फक्त बाहेर गेलो तरच आपण खुश राहू शकतो, किंवा आपण फक्त कुणाला भेटलो तरच आपण खुश राहू शकतो, किंवा आपण कुणाशी तरी बोललो तरच आपण खुश राहू शकतो. हे आपण सगळं चॅनलाइज करतोय, आपल्या माइंडला आपण नेव्हिगेट करतोय. जसं गुगल आपल्याला नेव्हिगेट करतं. आपण जेव्हा मॅपवर आपण टाकतो एखादी जागेचं, आपण एक हे टाकतो मॅपवर, आणि त्यानंतर ते जागेचं मॅपवर आपल्याला पूर्ण मार्ग दिसतो, आपण त्या मार्गाने कसं जाऊ शकतो हे आपल्याला सहजतेने आपल्या मॅपवर दिसतं. मग आपल्या मनाच्या मॅपवर देखील हेच असतं की आपण ज्या पद्धतीने आपले विचार करतो त्याच पद्धतीने आपलं माइंड हे आपल्याला मॅप ठरवून देतं आणि त्या पद्धतीने आपल्याला ते नेव्हिगेट करत असतं. मग विचार करण्याची क्षमता जर आपली निगेटिव्ह असली किंवा आपण विचार पॉझिटिव्ह करत असतो, तर त्या पद्धतीने आपल्याला हे मॅप, आपलं गुगल आपल्या डोक्याचं म्हणजे मेंदू मॅप असतो तो आपल्याला मेंटल मॅप जो असतो तो आपल्याला डिझाईन करून देत असतो. म्हणून आपल्याला खूप गरजेचं आहे की जेव्हा हे सगळे विचार आणायला कोण कारणीभूत आहे हे जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण स्वतःच या विचारांना कारणीभूत आहोत, मग अशा वेळेस जर आपण हे विचार कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याला निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह करून देण्यासाठी जर आपल्या मनाचे दरवाजे जर आपण ओपन करत असू निगेटिव्ह कडे, तर निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतील, किंवा पॉझिटिव्ह कडे जात असू तर पॉझिटिव्ह मनात आपले विचार येतील. फ्रेंड्स, याचा अर्थ क्लिअर आहे आपल्या समोर आणि आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे की याचा अर्थ हाच आहे की आपण स्वतः जेव्हा कारणीभूत आहोत आपल्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला, तर त्यावेळेस आपल्याला किती सतर्क राहणं गरजेचं आहे. कुठले विचार आपल्या डोक्यात जात आहेत याच्या बाबतीत आपण किती विचारवंत राहणं गरजेचं आहे. कुठल्या विचारांनी आपण प्रभावित होतो
हे जाणून घेण्यासाठी किती आपल्याला सतर्क राहणे गरजेचं आहे, कुठल्या विचारांनी आपल्यावर निगेटिव्ह परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी किती सतर्क राहणं गरजेचं आहे, म्हणजे जागृत राहणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठीच तुम्हाला स्वतःच, कारण एक लक्षात घ्या, जेव्हा हे विचार तुमच्या डोक्यात जात आहेत, जेव्हा ह्या विचारांनी तुमच्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतोय, त्याचा अर्थ हाच झाला की याच्यासाठी जगात तुम्हाला कुठलाही एकही डॉक्टर तुम्हाला मिळणार नाही, तो ह्या विचारांना तुमच्या मनात जाऊ देण्यासाठी थांबवेल. कुठलाच डॉक्टर आज जगाच्या पाठीवर आपल्याला सापडणार नाही. सायन्स किती पण पुढे गेलेला आहे, पण सायन्स तुमचे हे विचार डोक्यामध्ये जाऊ देण्यासाठी थांबवू शकणार नाही. गेल्यानंतरची प्रक्रिया सायन्सकडे, म्हणजे उपचार सायन्सकडे आहे किंवा डॉक्टरांकडे आहे, म्हणजे मेडिकल इंडस्ट्रीमध्ये आहे किंवा डॉक्टरांकडे आहे किंवा मानसिक याच्याकडे आहे. पण गेल्याच्या आधी आणि गेल्यानंतरचं सगळं काय आहे, पण जातानाचे मात्र कुणाचकडे नाही, तो फक्त आणि फक्त तो आपल्याचकडे आहे, म्हणजे स्वतःकडे आहे. याचा अर्थ हाच झाला की याचा अर्थ तुम्ही स्वतःचे डॉक्टर आहात. स्वतःचे जेव्हा डॉक्टर बनतात आणि ज्यावेळेस तुम्हाला हे माहिती आहे, तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला किती सतर्क ठेवणं गरजेचं आहे आणि कुठल्या प्रकारचे विचार तुमच्या डोक्यात येऊ देणं गरजेचं आहे हे तुम्हाला खूप महत्वाचं समजून घेणं महत्वाचं आहे. तर फ्रेंड्स, आज ह्या मेंटल वेलनेसचा विषय जेव्हा आपण बोलतो आहोत आणि आजचा हा जाणारा जो पिरियड आपल्या समोर आहे, याचं हे खूप चांगल्या प्रकारचं उदाहरण आपल्या पुढे दिसत आहे की हा पिरियड आणि हे मेंटल वेलनेस हे क्लासिकल एक्झाम्पल आपल्या पुढे आलेलं आहे. जरी आपण खूप मनाने खूप स्ट्रॉंग होतात आणि अचानक आपण बघितलं असणार की आपले मन ढासळलंय, आपण एकदम स्वतःला एकदम कमी याच्यात लेखायला लागलोय, कमी याच्यात म्हणजे कमी आपली एनर्जी कमी होताना आपण बघतो. तो मनाचे चढ उतार आपण सहजतेने आता नापू शकतात, म्हणजे मोजू शकतात. आणि यालाच जर तुम्हाला मेंटली जेव्हा स्ट्रॉंग राहायचंय, मेंटली जेव्हा तुम्हाला खूप सतर्क राहायचंय, तर त्यासाठी फक्त आणि फक्त सेल्फ केअर महत्वाची आहे, म्हणजे स्वतः घेतलेली काळजी खूप महत्वाची आहे. आणि त्याच वेळेस तुम्ही जेव्हा हे विचार करतायत की सेल्फ गायडन्स करणं खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही बघत असाल की आज ह्या कोविड-19 मध्ये देखील आपल्याला असे बरेचसे उदाहरणं आपल्या पुढे आलेले आहेत. मेंटल वेलनेस मध्ये हेच सगळं बघितलं जात आहे. मेंटल वेलनेस मध्ये की एखाद्या व्यक्तीचं मानसिक स्थिती चांगल्या प्रकारे कशी राहायला हवी आणि त्या व्यक्ती चांगल्या प्रकारे त्याचं फिजिकल आणि मेंटल हेल्थ कसं जपायला हवं, हे सगळं मेंटल वेलनेस मध्ये बघितलं जात आहे. मेंटल वेलनेसचं जेव्हा आपण स्टडी करतो, तर मेंटल वेलनेस मध्ये आपण मी मगाशी म्हटले की जसं निगेटिव्ह थॉट येतात, तर निगेटिव्ह थॉट कशामुळे येतात, त्या सगळ्या गोष्टी ड्रॉपडाऊन केल्या जातात आणि त्यानुसार मग तुम्हाला गायडन्स केलं जातं. हे सगळं मेंटल वेलनेसच्या माध्यमातून स्टडी केलं जातं. तर फ्रेंड्स, वेलनेस हा जो सब्जेक्ट आहे हा खूप वास्ट आहे, खूप मोठा आहे आणि त्याच्यातले हे सेगमेंट मी जेव्हा बोलते, तर ब्युटी आणि वेलनेसच्या पलीकडचं हे जग जेव्हा तुम्ही बघतायत, म्हणजे मी मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला बोलले होते की मसाजच्या पलीकडचं जग जेव्हा तुम्ही बघताय, तर तेव्हा ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आपल्या पुढे येत आहेत. आणि जेव्हा हा मेंटल वेलनेसचा विषय येतोय, तर आज आपण हजारो लाखो, म्हणजे मी सांगते बिलियन्स ऑफ पीपल आर अफेक्टेड बाय दी मेंटल इलनेस. मेंटल इलनेस मध्ये, म्हणजे मेंटल आजारांमध्ये बरेच करोडोनी लोक अफेक्टेड झालेले आहेत आणि त्याच्यात तुम्ही आम्ही सगळे येतोय, सगळे लोक याच्यात अफेक्ट होत आहेत. जे लोक निगेटिव्ह विचार करतायत, ज्या लोकांनी स्वतःला नेव्हिगेट त्या पद्धतीने केलं आहे, ज्या लोकांनी स्वतःचं गायडन्स त्या पद्धतीने घडून लावलं, गाईडलाईन्स त्या पद्धतीने घडवले आहेत, अशा लोकांवर बरेचसे हजारोनी लाखोनी ह्या गोष्टींचा परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे आज सामाजिक मानसिक स्वास्थ्य बिघडताना आपल्या पुढे आपण बघतो आहोत. नको त्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण छोट्याशा गोष्टी मोठ्या होताना बघतोय, निगेटिव्ह होताना बघतोय. तर हे सोशल जे एन्व्हायरमेंट असतं आपल्यावर, ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्यावर परिणाम करत असतं आणि आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम करत असतं. फ्रेंड्स, एक लक्षात घ्या की मी एक विषय खूप महत्वाचा बोलते, याच्यामध्ये अजून एक सोशल एन्व्हायरमेंटल मध्ये अजून खूप महत्वाचा आपल्यावर परिणाम करणारा
जो विषय आपल्या पुढे येतो आहे तो आहे डिजिटल. डिजिटल डिटॉक्स म्हणून मी एक खूप मोठं हे चालू केलेलं आहे की डिजिटल अवेअरनेस चालू केलेला आहे आणि डिजिटल डिटॉक्सच्या माध्यमातून मी बरेच अवेअरनेस क्रिएट करते आहे. याच्यासाठी कारण याचा आपल्या शरीरावर आणि मनावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होताना आपल्याला दिसतोय. सामाजिक आणि मानसिक परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतोय. तर मानसिक परिणाम कसा होतोय की आपण दिवस रात्र आज आपण ह्या डिजिटल वर्ल्ड मध्ये सामावलोय. डिजिटल हे आपल्यासाठी शाप नव्हे तर हे वरदान आहे. पण ज्यावेळेस आपण हे वरदान नको त्या मार्गाने वापरतोय म्हणजे सेल्फ केअर जेव्हा घ्यायची आहे की जेव्हा डिसिप्लिनच नसेल आपल्या लाईफमध्ये तर त्यावेळेस या गोष्टींचा एक्सेस असा वापर आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात करत आहोत. उदाहरणार्थ आपण बघतो की आपल्याला जे सोशल आपलं हे बघतो आपण की सोशल मध्ये आपण फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा या सगळ्या गोष्टींचा पलीकडे अजून जे आहेत आपलं डिजिटल मध्ये आपलं लॅपटॉप येतो, कम्प्युटर येतो, वापर करणं ह्या सगळ्या गोष्टींचा जे आपण वापर करतोय. कारण मेंटल वेलनेस मध्ये आपण या सगळ्या गोष्टी ग्रास्प करतोय आणि आपण जर नैसर्गिकरित्या बघितलं तर निसर्गाने आपल्याला आपलं मन किंवा आपलं शरीर जे घडवलं आहे ते एका वेळेस खूप सारे इन्फॉर्मेशन कंझ्युम करण्यासाठी आपलं मन किंवा आपले डोळे डिझाईन केले गेलेले नाहीये. म्हणजे आपण जेव्हा पंच याच्यात बोलतो की डोळे, कान आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो त्या विषयाला पण देखील मी नेणार आहे पुढे. पण जेव्हा आपण बोलतो तर आपले डोळे याच्यासाठी डिझाईन केले गेले नाही की तासन तास आपण कम्प्युटरच्या समोर राहू किंवा तासन तास आपण फक्त ह्या सगळ्या गोष्टींचं कंझ्युम करणार ज्या आपल्या अवतीभोवती घडतायत. तर ह्या डिजिटल गोष्टी आपल्या मनावर एवढ्या काही परिणाम करतायत. व्हॉट्सअप आपण बघणार की इतका नको त्या याच्याने त्याचा वापर होतोय आणि त्याच्या मनावर आणि शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. त्याचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी देखील मी वर्ल्ड डिजिटल डिटॉक्सची स्थापना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिटॉक्स कसं घ्यायचंय डिजिटल पासून हे देखील मी त्याच्या बाबतीत बोलते आणि एक सेपरेट विषय मी देखील त्याच्यावर बोलणार आहे. तर पण जसं म्हणतोय की आपण की सोशल म्हणजे आपल्या सामाजिक कामाचा आपल्यावर परिणाम होतो, आपल्या शरीरावर मनावर परिणाम होतो. उदाहरणार्थ कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीने काहीतरी बोललं ते मनात एक राहतं आणि आपण कॉन्स्टंटली त्याच्या बाबतीत विचार करतो आणि किती आपण ते कोणीतरी आपण एखादं कोणाशी भांडण झालं किंवा आर्ग्युमेंट झालं त्याचा देखील आपल्या शरीरावर किती परिणाम होतो. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपल्यासाठी जाणून घेणं आणि आपण त्या बाबतीत विचार करणं खूप महत्वाचं आहे. कारण काय होतंय की या सगळ्या विषयाचा आपल्या शरीरावर परिणाम होतोय. जाणून घ्या कुठल्याही व्यक्तीशी तुम्ही भांडलात असाल किंवा आर्ग्युमेंट झालं असेल किंवा नको ती गोष्ट तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नसेल आणि त्या गोष्टीचा शरीरावर एवढा परिणाम होतोय की त्या दिवशी तुम्ही बघाल की तुमचं एकदम शरीर असं तुम्हाला नको तुम्ही म्हणाल की आज खूप खूप किटकिट झाली आणि त्याच्यामुळे डोकं दुखायला लागतं किंवा नको त्या गोष्टीनं तुम्ही वादात गेलात आणि त्याच्यामुळे तुमचं मनाचं स्वास्थ्य बिघडतंय. याचा अर्थ क्लिअर आहे की तुमच्या शरीरावर त्याचा साईड इफेक्ट एवढा मोठा होतोय की आज आपल्यासमोर कोरोना व्हायरस आलेला आहे. कोरोना व्हायरसमुळे कदाचित हा व्हायरस आज आहे उद्या नसणार आहे. का नसणार आहे? कारण त्याच्यासाठी व्हायरससाठी वॅक्सिनेशन हे जरूर येणार आहे. मागच्या एपिसोडला मी म्हटले की वॅक्सिनेशन जरूर येणार आहे. पण आपल्या ह्या मेंटल आरोग्यासाठी म्हणजे मानसिक आरोग्यासाठी कुठल्या प्रकारचं व्हायरस कुठल्या प्रकारचं वॅक्सिनेशन तुम्ही आणणार आहात ते वॅक्सिनेशन तुमचं वॅक्सिनेशन तुम्हालाच तयार करावं लागणार आहे. कारण मेंटल वेलनेस मध्ये जेही काही विचार तुमच्या मनात जात आहेत त्याचं कारणीभूत तुम्हीच आहात. मगाशी म्हटलं मी की कुठलाच डॉक्टर ह्या भूतलावर नाही की जो तुम्हाला ह्या विषयावर ट्रीट करू शकेल. तुम्हीच त्याचे कारणीभूत आहात आणि जेव्हा तुम्ही कारणीभूत आहात तर तुम्हाला स्वतःलाच सेल्फ केअर मध्ये लक्ष द्यावं लागेल की आपण किती कुणाचं कुठपर्यंत कुठल्याही गोष्टी आपल्या मनावर परिणाम करून घ्यायचा. आता हे झालं की मेंटल वेलनेसचं तुम्हाला इन्फॉर्मेशन मी दिल्या आहेत. पण त्यानुसार पुढचं काय कारण शरीरावर जेव्हा परिणाम होतोय तर याचा अर्थ हा परिणाम तुम्ही लक्षात घ्या की हे जे शरीरावर तुम्हाला साईड इफेक्ट जे होत आहेत ते वर्ष तुमच्या शरीरावर परिणाम करून जात आहेत. व्हायरसचं वॅक्सिनेशन जसं येईल आणि ते व्हायरस किल करणार आहे पण हे मनावर झालेले जे परिणाम आहेत मानसिक आणि शारीरिक याच्यावर तुम्ही परिणाम जे करून घेतायत मानसिक परिणाम हा शारीरिक
परिणामावर परिवर्तन करतो. आणि शारीरिक परिणाम म्हणजे तुमच्या तब्येतीच्या काही ज्या आजारांपुढे तुम्ही सामोरे जातात. डायबिटीसचं जसं घ्याल की स्ट्रेस जसं वाढलं की डायबिटीस वाढतं. ह्या फक्त एक्सरसाइज फक्त तुम्ही रस्त्यावर जाऊन फिजिकल एक्सरसाइज केल्याने नाही होणार. त्यासोबत देखील तुम्हाला मानसिक जो त्रास होतोय म्हणजे करून घेतलाय तुम्ही स्वतःहून आणि त्यानुसार त्याच्यावर शरीरावर जो परिणाम तुमचा होतोय आणि त्यामुळे तुम्हाला हे आजारांना सामोरं जावं लागतंय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला गांभीर्याने करावा लागेल. कारण मानसिक विचार, मानसिक वेलनेस खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही मेंटली फिट असाल तर तुम्ही फिजिकली फिट असणार. म्हणजे मन स्वस्थ तर तन स्वस्थ हे आपल्याला लहानपणापासून आपल्या मनात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पण आपण आतापर्यंत त्याचा विचार कधीच केला नव्हता. आज मात्र त्याचा विचार करण्याची वेळ आपल्या पुढे आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना तो विचार करावाच लागणार आहे की मन स्वस्थ करण्यासाठी आपल्याला काय काय एक्सरसाइज करावं लागतात त्याकडे आपण वळूया. कारण मन स्वस्थ हे खूप महत्वाचं आहे आणि मन स्वस्थ असतं तरच तन स्वस्थ असू शकतं. हे खूप महत्वाचं आहे. ज्यांना कुणाला प्रश्न असतील त्यांनी डेफिनेटली इकडे आपल्या कमेंट्सवर तुम्ही टाकू शकतात आणि तुम्हाला आलेल्या प्रश्नांचं उत्तर देखील या एपिसोड मध्येच मी देऊ इच्छिते. कारण मेंटल वेलनेस हा विषय आजच्या या एपिसोड साठीच मर्यादित आहे. पुढचा विषय मी पुढचा जे डायमेन्शन आहे त्याच्या विषयाबाबतीत घेऊन येणार आहे. तर आपल्याला ह्या पर्टिक्युलर विषयाबाबतीतचेही काही प्रश्न असतील ते जरूर विचारावेत. आणि ह्या मेंटल वेलनेस हा विषयाला घेऊन मी बरेच अवेअरनेस क्रिएट करते आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी ह्या विषयाबाबतीत बोलले आहे. आपण पॉझिटिव्ह कसं असणं गरजेचं आहे याकडे आपण बोलूया. आज आपल्याला मेंटली एक्सरसाइज कुठल्या कुठल्या प्रकारे करायचंय, त्यानंतर मेंटल वेलनेस मध्ये येऊ घातलेल्या वेलनेस विषयावर बरेचसे नवीन बिझनेस येऊ घातलेले आहेत. त्या विषयाचं देखील मी थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहे. तर आपण मेंटल वेलनेस कसं करणार. मगाशी मी म्हटले की सेल्फ केअर आणि सेल्फ गायडन्स हा खूप महत्वाचा भाग आहे मेंटल वेलनेस मध्ये. म्हणजे स्वतःला केअर करावी लागेल. आणि जसं मी म्हटले की कुठलाही डॉक्टर तुम्हाला याच्या बाबतीत मदत करू शकणार नाही. मेंटल इलनेस झाल्यानंतर तुम्हाला मदत होईल. मेंटल इलनेसची पहिली पायरी तुम्ही जात असताना तुम्हाला काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुम्हाला मदत होईल. पण त्याच्या मध्ये एंटर केल्यानंतर मात्र म्हणजे एंटर करताना म्हणजे आपण जेव्हा दरवाजा त्याचा ओपन करतोय त्या पिरियडला आपण तो दरवाजा जर ओपन निगेटिव्ह गोष्टींसाठी केला नाही तर आपण ह्या इलनेस पासून वेलनेस कडे वळणार आहोत. हे थोडक्यात समजून घ्या. म्हणजे आजारपणापासून आपण वेलबिंग म्हणजे आपण आपल्या स्वास्थ्याकडे वळणार आहोत हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून तो जो दरवाजा म्हणजे ते एक मिस्टेक आपल्या आयुष्यावर केवढी मोठा परिणाम करते याचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. कारण हा दरवाजा जर तुम्ही ओपन केला नाही निगेटिव्ह गोष्टींसाठी तर इलनेस पासून तुम्ही वेलनेस कडे सहजतेने वळू शकतात. हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आजचं हे स्वास्थ्य मेंटल वेलनेसचं स्वास्थ्य जपण्यासाठीचा एक गुरुमंत्र मी देत आहे. हा गुरुमंत्र तुम्ही कायम तुमच्या मनाशी जपा. कारण हा गुरुमंत्र खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही हा गुरुमंत्र स्वतःला सेल्फ डिसिप्लिन मध्ये पाळायला सुरुवात करणार तर ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या काही गोष्टी निगेटिव्ह तुमच्या पुढे घडतायत त्या ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह होताना तुम्हाला नजरेस पडतील. आणि त्यासाठी हा गुरुमंत्र तुमच्या हृदयाशी जपून ठेवा. कारण महत्वाचं आहे की कोणीही तुम्हाला समाजामध्ये बरेच असे लोक तुम्हाला भेटतील जे तुम्हाला डिवसण्याचा प्रयत्न करतील किंवा तुम्हाला खाली होण्याचा प्रयत्न करतील किंवा तुम्हाला निगेटिव्हली बघण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण मग असे मेंटली जेव्हा आपण स्वस्थ असणार तर ह्या सगळ्या काही गोष्टींचा आपल्यावर कधीच परिणाम होणार नाही. फ्रेंड्स, मी स्वतः जेव्हा माझं आयुष्य जेव्हा मी एका घरगुती महिलेतनं जेव्हा मी इंटरनॅशनल एंटरप्रिनर्स मध्ये जेव्हा मी स्वतःला घडवत होते तर त्या पिरियडला मला देखील बरेचसे चॅलेंजेस आले. आणि चॅलेंजेस येताना आपण स्वतःला कसं म्हणजे स्वतःला कसं आपण स्टेबल ठेवायचं हे जर मी ठरवलं नसतं तर आज मी कदाचित आपल्या पुढे आले नसते. कारण हे खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी. एक गृहिणीतनं एक इंटरनॅशनल उद्योजिकामध्ये पदार्पण करताना या चॅलेंजेस बऱ्याच होत्या.
फिजिकल चॅलेंजेस होत्यात, मेंटल चॅलेंजेस होत्यात, राहणीमानचं चॅलेंजेस होत्यात, लँग्वेजेसचं चॅलेंजेस होत्यात. बरेच काही असे चॅलेंजेस माझ्या पुढे एक उद्योजिका घडताना होत्या. पण त्या पिरियडला मी काय केलं, मी मेंटली स्वतःला एवढं स्टेबल केलं की कोणीही माझ्यावर हसत असणार, कोणीही माझ्यावर जर टीका करत असणार, कोणीही माझ्या बाबतीत जर काही बोलत असणार, तर त्याचा मी कधीही परिणाम होऊ देणार नाही, हे मेंटली मी स्टेबल केलं. आणि अशा वेळेस मी स्वतःशीच स्वतःला झगडत राहिले, म्हणजे स्वतःशीच स्वतःला फाईट करत राहिले. आणि अशा फायटिंग मधून मी घडली, एक उद्योजिका घडली. माझ्यासारखे असे हजारो जे यशस्वी जे आपण लोक बघणार, त्यांच्या पुढे पण हे चॅलेंजेस येतात. कारण फ्रेंड्स, हे सोपं नव्हतं की एक उद्योजिका घडताना, एक गृहिणीतनं पदार्पण मी एक इंटरनॅशनल उद्योजिका घडताना, एक छोट्याशा याच्यातनं येऊन पुढे जाताना, गावातनं छोट्याशा गावातनं येऊन पुढे जाताना जेव्हा मला चॅलेंजेस होते, चॅलेंजेस हेच होते, मला लँग्वेजेसचे चॅलेंजेस होते, मला इंटरनॅशनल ग्लोबल भाषेचं मला काही नॉलेज नव्हतं, कसं आपण बिहेव करायचं याचं काही नॉलेज नव्हतं. मग अशा वेळेस किती प्रकारे प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात, किती प्रकारे थँक्स थँक्स आत्मंतन जी आपला जो आपण आपला फीडबॅक दिल्याबद्दल थँक्स. कारण आपण सगळ्यांना माहितीये की ह्या चॅलेंजेस येऊ शकतात, आणि स्टोरी ही जी तुमच्या पुढे इन्स्पिरेशन का घडू शकली, कारण मेंटली मी खूप स्टेबल होती. मेंटली स्टेबल असल्यामुळेच मी आज आपल्या पुढे येऊ शकले. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टींचा परिणाम मी कुठलाच न घडू दिल्यामुळे आज मी हळूहळू ती प्रॅक्टिस माझ्या आयुष्यात आणली. हळूहळू म्हटल्यापेक्षा मी ठरवून ती प्रॅक्टिस माझ्या आयुष्यात आणली की कोणी कितीही बोलू द्या, आपण आपला जो ध्येय आहे, आपलं जे विजन आहे, त्याच्या पुढे त्याच्यापर्यंतच आपल्याला चालायचंय. थोडक्यात आपल्याला एक सांगतो की आपण आपले जे ध्येय आणि जे आपले विजन आहेत त्याच्याकडे जर आपण बघायला लागलो, आणि आपल्याकडे साधारण एक छोट्याशा गावामध्ये, म्हणजे गावामधला आपण फार्मर्सची एक स्टोरी खूप छान पद्धतीने बघणार की फार्मर जेव्हा हाल चालवत असतो तेव्हा म्हणजे त्यांनी जे बैलाला जे हे बांधलेलं असतं की अशा पद्धतीने, मला त्याला नाव सांगता येणार नाही, पण ते बांधून त्यांनी एक त्याचं विजन तयार केलेलं असतं की बाबा रे, तू सरळ मार्गाने असंच चालशील, तू इकडे तिकडे बघू नकोस. हे एका साधा ॲनिमलसाठी आपण करतो, म्हणजे एका प्राण्यासाठी आपण करतो का, कारण आपला एंड रिझल्ट असतो, म्हणजे त्या फार्मरचा एक एंड रिझल्ट असतो, त्याला ते शेत नांगरायचं असतं. त्याच्यासाठी तो हे त्यांच्याकडनं नांगरताना त्याच्या डोळ्याला जे काही बांधतो आणि त्याला एक दिशा देतो. हे एक आपण प्राण्यासाठी करतो, मग आपण स्वतःसाठी का नाही करत? आपण स्वतःसाठी आपलं एक विजन बांधण्यासाठी आपण आजूबाजूच्या गोष्टींकडे आपण आपलं मन विभागणार नाही, याच्यासाठी आपण स्वतः का प्रयत्न करत नाही? हेच आपल्या मेंटल वेलनेस मध्ये आपल्याला शिकायचंय की मेंटल वेलनेस मध्ये ह्या ज्या गोष्टी आपल्या शरीरावर मनावर ज्या परिणाम करतायत त्या आपण घडू देऊ नये. नाही घडलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला याच्यावर आपल्याला आपण राज्य करू शकतो, आपल्या मनावर आपल्याला राज्य करता येईल. फ्रेंड्स, हे आपल्याला लहानपणापासून आपला आजोबा आजी किंवा आपल्या घरातले मोठे व्यक्ती आपल्याला सुरुवातीपासून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान देत आलेले आहेत, म्हणजे स्टोरीच्या माध्यमातून म्हणा, कशाच्या माध्यमातून ते सांगत आलेले आहेत. आपल्याला लहानपणापासून आपण पारसमणीची स्टोरी खूप सुंदर पद्धतीने ऐकतोय की आपण तो निर्जीव एक तो स्टोन जो आहे की निर्जीव व्यक्तीला किंवा सजीव व्यक्तीला देखील त्यांनी टच केलं तर ते सोन्यात कन्वर्ट करतं. म्हणजे काय होतं, याच्या मागे अर्थ काय होता? आपण जसं जसं मोठे होत गेलो आपल्याला कळत गेलं की असं काही दगड अस्तित्वात नाही, की पारसमणी असा अस्तित्वात नाही, पारस दगड असा कुठला अस्तित्वात नाही, कुठल्या तरी तो याला टच करेल आणि गोल्ड मध्ये तो कन्वर्ट करेल. पण त्याच्या मागे गांभीर्याचा मेसेज आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे, आणि तो हाच होता की स्वतःचं वेलबिंग तुम्ही एवढं छान करा की तुम्ही स्वतः एकदम स्ट्रॉंग एक पर्सनॅलिटी, म्हणजे एक सोशली, स्पिरिच्युअली आणि मेंटली तुम्ही एवढं स्ट्रॉंग व्हा की तुमचा हा जो होलिस्टिक सोल आहे, तो होलिस्टिक सोल तुम्ही जेव्हा दुसऱ्याला टच कराल तर त्याला तुम्ही गोल्ड मध्ये कन्वर्ट करा. आणि तो टच करणारा म्हणजे एक छान असा मेसेज होता की हा दगड ज्याला ज्याला टच करेल, म्हणजे एका मागून दुसऱ्या मागून ज्याला ज्याला टच करेल, तो सगळं सोन्यात कन्वर्ट होईल. तर आज गोल्ड म्हणजे आपल्यासाठी काय? गोल्ड म्हणजे आपल्यासाठी मेंटल हेल्थ आणि मेंटल वेलबिंग आहे. आणि आज जर आपण स्वतः जर मेंटली स्ट्रॉंग झालात आणि आपण जर ते टच करत गेलो दुसऱ्यांना, तर दुसऱ्यांना टच करताना ती पर्सनॅलिटी देखील त्याच्यामध्ये कन्वर्ट होईल.
हेच आपल्या पूर्वजांनी आपल्या आपल्या किंवा एन्शियंट काळापासून आपल्या पुढे अशा स्टोरीज आपल्या पुढे मांडल्या गेल्या आहेत. त्याचं कारणच हे होतं की स्वतः तुम्ही स्पिरिच्युअली आणि मेंटली तुम्ही स्ट्रॉंग व्हा, आणि तुम्ही जेव्हा स्ट्रॉंग झाला तर तुम्ही ऑटोमॅटिकली दुसऱ्यांना स्ट्रॉंग करू शकाल. हेच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. If anyone are talking about us in mental, they are jealous of us. This is the time we need to focus and let strong mentally. Radha Mehta, yes, you are correct. If anyone is talking about wrong about us, we have to be definitely, yes, definitely we have to talk and forget about all this mental. Miss, someone is getting like jealous out of you. आपण सगळ्यांनी ते विसरणं खूप गरजेचं असतं, कारण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे आणि लोकांना जलस होणं हा त्यांचा त्यांचा विचार आहे. लक्षात घ्या की हे जेव्हा आपण आपल्या शरीरावर परिणाम कुठला करतो, जेव्हा कोणीतरी आपल्याशी भांडतंय किंवा आर्ग्युमेंट करतंय किंवा आपल्यावर निगेटिव्ह थॉट्स बोलतंय किंवा आपल्यावर जलसी आउट ऑफ द जलसी आपल्यावर कमेंट्स करतंय, पण आपण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर करून घेतोय. हाच त्या व्यक्तीचा उद्दिष्ट असतो की तुम्ही तुमच्या शरीरावर परिणाम करण्यासाठी ते तुम्हाला डिवसण्याचा प्रयत्न करतील. हेच राधा मॅडम ज्यांनी आता लिहिलं आहे की ते तेच सांगतायत की जलसी लोकांना जेव्हा होते तर त्यांना असू द्या, आपण ते सोडून आपण आपली कामं करणं गरजेचं आहे. हाच त्याचा अर्थ आहे. कारण कारण काय होतंय की दुसरा तुम्हाला बोलून जातोय, पण तो तुमच्या मनात ती ठिणगी पेटवून जातोय आहे, आणि त्या ठिणगीचा परिणाम तुमच्या शरीरावर आणि फिजिकल याच्यावर म्हणजे फिजिकल याच्यावर तुमचा होतोय. हे त्या व्यक्तीचं उद्दिष्ट होतं जे त्यांनी हळूच तुमच्या मनात टाकून गेलं, आणि आज तुम्ही त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर करून घेतायत. म्हणून हे खूप गरजेचं आहे. तर मी मगाशी म्हणत होते की मेंटली आपल्याला स्टेबल राहण्यासाठी आपण हे सोल जो आहे आपला स्वतःचा मेंटली आपल्याला स्ट्रॉंग करावं लागेल. सॉरी, सोल हा जो आहे होलिस्टिक करून दुसऱ्यांना टच करा आणि त्यांचं आयुष्य तुम्ही पॉझिटिव्ह याच्यात परिवर्तन करा. हे आपल्याला खूप छान पद्धतीने आपल्याला सगळ्या वेगळ्या माध्यमातून आपल्या स्पिरिच्युअली आपल्याला मेसेज येतो. आपल्याला निसर्गाचा मेसेज आलेला आहे जो कोविड-19 ने आपल्याला दिलेला आहे. नैसर्गिक रित्या तुम्ही म्हणजे निसर्गाने आपल्याला देखील सांगितलं आहे की तुम्ही स्वतःला जपा. निसर्गाचं जे काही तुम्हाला सानिध्यातनं तुम्हाला जाऊन निसर्गाने सांगितलं की सिंपल राहणी आणि सिंपल विचार हे खूप महत्वाचे आहे. खूप जास्त आपण नको त्या गोष्टींमध्ये वाहवत न जाता आपण स्वतः जर आपल्याला पॉझिटिव्हली चॅनलाइज केलं तर मेंटल आणि म्हणजे वेलनेस मध्ये मी मागच्या याच्यात देखील आपल्याला बोलले होते की माइंड, बॉडी आणि सोल या 3 गोष्टींना जर तुम्ही चांगल्या प्रकारे चॅनलाइज केलं, म्हणजे त्यांना जर तुम्ही जर चॅनलाइज व्यवस्थित पद्धती केलं तर नेव्हिगेशन जे मिळतं म्हणजे मॅप आपल्या आपल्या समोर जो येतो तो खूप व्यवस्थित पद्धतीने मांडला जातो आणि त्यानुसार आपण खूप स्ट्रॉंगली आपलं लाईफ जगू शकतो. हेच आपल्याला मेंटल वेलनेस मध्ये शिकायचंय. आता मेंटल वेलनेसच्या माध्यमातून बरेचसे जे क्रायसिस जगापुढे येत आहेत आणि त्यातनं वेलनेस इंडस्ट्रीत काही असे नवीन असे दालनं ओपन होत आहेत. कारण हे मेंटल वेलनेस हा विषय खूप गांभीर्यानं वाढत चाललेला आहे आणि त्याच्यानुसार त्याच्यावर परिणाम आज आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात, ह्युमन बिंगच्या आयुष्यात म्हणजे मानवीय याच्या आयुष्यात होत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळे अशा परिणामांवर कंट्रोल करण्यासाठी मेंटल वेलनेस मध्ये काही बिझनेस मॉडेल देखील आता ओपन होताना आपल्याला दिसत आहेत. उदाहरणार्थ आपण बघणार की खूप सारे ऍप्स आपल्याला आता येत आहेत आपल्या पुढे. मेंटल वेलबिंग साठी आपल्या पुढे ऍप्स येत आहेत. कोणीतरी मेंटली टॉक करणारे प्रोफेशनल्स आपल्या पुढे येत आहेत जे चार्ज करतात आणि त्यांचं तो बिझनेस मॉडेल त्यांनी आणलेला आहे. त्यानुसार काही मेंटल वेलनेसचे काही आपल्याला जे फिजिकल जसं स्पाज वगैरे असतात तशा पद्धतीचे सेंटर्स ओपन होताना आपल्याला दिसत आहेत आणि अजून होतील त्यानुसार पुढे. त्यानंतर त्यामध्ये देखील आपल्याला मेडिटेशनचे आपल्याला खूप छान छान वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला म्युझिकल ऍप्स आपण बघणार. म्हणजे साऊंड सिस्टम आपल्याला सॉरी म्युझिकल आपल्याला परिणाम कसे आपल्या मनावर करतात त्याचे देखील आपण एक दालन ओपन होताना आपल्याला दिसत आहेत. तर हे वेगवेगळे मेडिटेशनचे दालन वेगळ्या पद्धतीने ओपन होताना आपण बघतोय. तर हे झालेत की मेंटल वेलनेस मध्ये हे बिझनेसचे मॉडेल्स वेगवेगळे आपल्या पुढे येताना दिसत आहेत. मी आपल्याला थोडक्यात सांगितलं, मला वेळ किती झालाय
मी आपल्याला थोडक्यात समजवलं की कशा प्रकारे आपण मेंटल वेलनेस म्हणजे काय हे आपल्याला समजवलं. त्यानंतर मेंटल वेलनेसचा आपल्या शरीरावर होणारे परिणाम कशा पद्धतीने आपण थांबवू शकतो ते आपल्याला समजवलं. आणि त्यानंतर मेंटल वेलनेस मध्ये येऊ घातलेले काही बिझनेसच्या काही नवीन अशा बिझनेसचे मॉडेल्स जे आपल्या पुढे येणार आहेत त्याचं मी थोडक्यात आपल्याला हे इन्फॉर्मेशन दिली. मॅम, आय हॅव alternative their live sessions. Just want to from that stress is slowly coming to me. मला राहुल यांनी विचारलेलं आहे की त्यांनी काही स्पिरिच्युअल क्लासेस त्यांनी केलेले आहेत. स्पिरिच्युअल गुरुज कडनं त्यांनी सांगितलं आहे की कॅन्सर म्हणजे जे स्ट्रेस जे आहे स्ट्रेस हे कॅन्सर मध्ये कन्वर्ट होऊ शकतं का. राहुल, येस, काही माध्यमातून त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे की स्ट्रेस हा जो आहे स्ट्रेसचा साईड इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात होतो. जसं की आपण एक बघाल, मी मगाशी पण म्हटले होते की याला कुठलाच डॉक्टर नाही आहे, आपण स्वतःलाच आपण डॉक्टर होणं खूप गरजेचं आहे. कारण स्ट्रेस हा म्हणजे व्यक्ती तेवढ्या प्रकृती हे जे आपल्याकडे बोललं जातं की व्यक्ती तेवढ्या प्रकृती, याचा अर्थ असं की प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर स्ट्रेसचा परिणाम हा वेगवेगळ्या पद्धतीने होतो. कुणाच्या शरीरावर तो परिणाम कधी तो एकदम एन्झायटी होतो, कुणाला खूप स्ट्रेस आल्यानंतर तो व्यक्ती एकदम म्हणजे कम्प्लिटली एनर्जी त्याच्या शरीरातनं जाते. तर कुणाच्या शरीरावर त्या स्ट्रेसचा परिणाम एकदम डोकं दुखायला लागतं, कुणाला एकदम कळत नाही आणि मेंटली म्हणजे याचं सोशल, मला त्याचं सांगता येणार नाही की मराठीत वाक्य त्याला की सोशली तुम्ही अनएक्सेप्टेबल बिहेव करायला लागून जातात, काहीतरी विचित्र अविचित्र बोलायला लागून जातात. स्ट्रेस अजून दुसऱ्या प्रकारे काय करतोय परिणाम आपल्या शरीरावर की आपल्याला माहिती नसलेले असे परिणाम जे करतात ते म्हणजे आजार आपल्या पुढे मांडतात वेगवेगळ्या. जसं तुम्ही म्हणतायत राहुल, कॅन्सर, येस, असू शकतात, ह्या गोष्टी सुद्धा असू शकतात. कॅन्सर देखील त्याच्यामुळे स्ट्रेस जास्त वाढल्यामुळे होऊ शकतो. मेडिकल फेटर्निटीने ते बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. त्यानंतर डायबिटीस देखील तुमच्या पुढे आपल्या पुढे डायबिटीस देखील होऊ शकतो. येस, हे देखील मेडिकल फेटर्निटीजचा वर्ल्ड हे देखील मांडलेलं आहे. कारण ह्या म्हणजे एक आहे की इमिजिएट रिॲक्शन तुमच्या पुढे मेंटली स्ट्रेसमुळे येणं, आणि दुसरी जी आतून तुमच्या शरीरावर परिणाम करून जाणं. म्हणजे इमिजिएट रिॲक्शन काय होतं की तुम्ही विचित्र बोलायला लागणार किंवा विचित्र पद्धतीने बिहेव करणार किंवा डोकं दुखायला लागणार किंवा तुम्हाला एनर्जी तुमची एकदम ड्रेन होणार. ह्या ज्या झाल्या त्या इमिजिएट इफेक्ट मेंटल वेलनेसचा म्हणजे ज्या मेंटली परिणाम झालेल्याचा इमिजिएट इफेक्ट. त्यानंतरचा झालेल्याचा दुसरा इफेक्ट जो आतून होतोय तो ह्या वेगवेगळ्या आजारांना आपण सामोरं जातोय. म्हणून मी मगाशी म्हटले की करोना व्हायरस साठी जे काही व्हॅक्सिनेशन येणार आहे ते व्हॅक्सिनेशन येऊन तो करोना व्हायरसला इमिजिएटली किल करेल. जसं आपण बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस पास्ट मध्ये होत्या आपल्याकडे आणि त्या इमिजिएटली किल झाल्यात. व्हायरस आल्यानंतर त्या किल झाल्यात म्हणजे मेल्या आहेत, त्या डिसअपिअर झाल्यात. पण मेंटली वेलनेसचा जो परिणाम जो परिणाम आपल्या शरीरावर आपण जो करून घेतोय, म्हणजे जे दालन आपण ज्या वेळेस ओपन करतो आणि त्याला आपण एंटर करू देतोय आपल्या शरीरात, तर त्याचे परिणाम हे इमिजिएट आणि अजून अदृश्य पद्धतीने देखील होत आहेत. म्हणजे इमिजिएट जे होत आहेत ते आपल्याला शरीर रिॲक्ट करतंय आणि ते करतंय डोकंदुखीच्या माध्यमातून, पोट दुखते, कुणाला एन्झायटी होते, कुणाला एकदम धडधड व्हायला लागते हृदयात. अशा पद्धतीचा काही परिणाम आपण इमिजिएट इफेक्ट मध्ये बघतो. आणि अदृश्य पद्धतीने म्हणजे न कळत असलेल्या पद्धतीने जे परिणाम जे होतात ते ह्या वेगवेगळ्या आजारांमध्ये परिवर्तन होतात. तर हे तुम्ही जे बोलतायत ते बरोबर सांगतायत. पुन्हा तुम्ही विचारतायत, येस, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर, हो, आणि रिलेटेड ऑन, येस, हो. तर हे सगळे जे इमिजिएट इफेक्ट मधले परिणाम आणि न कळत असलेले परिणाम असे दोन पद्धतीचे परिणाम आपल्याला मेंटल याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. म्हणून आपण खूप सतर्क राहणं गरजेचं आहे
आणि त्याच माध्यमातून आपलं वेलबिंग घडवून आणणं खूप गरजेचं आहे. तो फ्रेंड्स, हे सगळं वेलनेस इंडस्ट्रीमध्ये शिकवलं जातं. वेलनेस इंडस्ट्रीमध्ये ह्या वेगळ्या माध्यमाचं जे मी डायमेन्शन आपल्या पुढे आणते आहे, म्हणजे ह्या सगळ्या सेगमेंट आपल्या पुढे आणते आहे, त्याच्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे की हे सेगमेंट म्हणजे काय, त्याच्यानुसार आपल्याला कसं वागलं पाहिजे आणि त्याच्यात येऊ घातलेले नवीन बिझनेस काय. या 3 याच्यामध्ये मी आपल्याला नेहमी दर शनिवारी आपल्या पुढे हा विषय मांडणार आहे, कारण हे महत्वाचं आहे. एक म्हणजे आपण स्वतः जर व्यवस्थित असणार, स्ट्रॉंग असणार, तर आपण आपल्या मनावर होणाऱ्या परिणामाला आपण थांबवू शकणार, कंट्रोल करू शकणार. जसं उदाहरण मी माझं स्वतःचं स्टोरीचं दिलंय, माझ्या स्वतःचं आयुष्याचं दिलंय. त्यानंतर दुसरं जे आहे की ह्यानंतर परिणाम झाल्यानंतर काय काय आपण करायला हवेत, त्यासाठी देखील मी एक्सरसाइज कुठल्या पद्धतीने करायला हवेत ते देखील मी आपल्याला थोडक्यात सांगितलं आहे. अजून त्याच्या डिटेल्समध्ये देखील आपल्याला माझं येणाऱ्या बुकमध्ये देखील आपल्याला मी त्याच्या डिटेल्समध्ये आपल्याला मांडणार आहे. पण आणि त्यानंतर येऊ घातलेल्या बिझनेसमध्ये आपण काय काय बिझनेस करू शकतात त्याचं देखील. आता मी का हे म्हटलं की काय काय बिझनेस करू शकतात, कारण मी जसं माझं उदाहरण दिलं की मेंटली मी खूप स्ट्रॉंग होती. वडिलांकडनं घेतलेला गुरुमंत्र मी कायम माझ्या मनाशी जपला. त्यांनी मला 2च गुरुमंत्र आयुष्यात जो खूप स्ट्रॉंग पद्धतीने सांगितलं की तुम्ही ह्या सगळ्या ज्या आजूबाजूच्या ज्या नको असलेल्या गोष्टींसाठी, म्हणजे ज्या नाशवंत गोष्टींसाठी आपण पळतोय, आपलं आयुष्य खूप घालवतोय. म्हणजे नाशवंत गोष्टी म्हणजे कशा की आपल्याला मटेरियलिस्टिक ज्या गोष्टी आपल्याला खूप प्रिय वाटतात, कार हवी, बंगला हवा, सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला खूप प्रिय वाटतात. छान हवं, छान करिअर हवं, हे सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात आणि त्यासाठी जगायला पण मेहनत करायला हवी. पण त्याही पलीकडच्या ज्या आहेत की ह्या गोष्टी आपल्याला काही ना काही कारणाने आपल्या फॅमिलीमध्ये आपल्याला डिवाइड करावं लागतात किंवा मैत्रिणींमध्ये, मित्रांमध्ये डिवाइड करावं लागतात. तुमचा बंगला असेल, तुमचं घर असेल, काही तुमचं ऑफिस असेल, तुमचं जे अचिव्हमेंट असतील, त्या सगळ्या आपण डिवाइड करतोय. पण काय डिवाइड करू शकत नाही आपण, त्या 2 गोष्टी ज्या फक्त आणि फक्त आपल्या असतात, त्या म्हणजे आपलं शरीर म्हणजे हेल्थ आणि दुसरं आपलं एज्युकेशन. या 2 गोष्टी जे माझ्या वडिलांकडनं मला गुरुमंत्र मिळाला आणि त्या गुरुमंत्रांनी मी माझं आयुष्य आजपर्यंत जगत आले आहे आणि पुढेही जगू इच्छिते. आणि त्याच्यामध्येच ह्या हेल्थमध्ये मेंटल वेलनेस हा खूप स्ट्रॉंग जो मला मेंटली मिळाला, त्यांच्याकडनं जो गुरुमंत्र मिळाला आणि त्याच्यामुळेच मी आज माझी जी स्टोरी तुम्हाला पुढे मांडली आणि त्याच्यामुळे आज मी एक इंटरनॅशनल उद्योजिका बनू शकली आणि आज आपल्या पुढे हा विषय आणू शकली. पण असं माझ्यासारख्या सगळ्या रेखा चौधरी असतील, पण त्यातल्या काही रेखा चौधरी किंवा त्यातल्या काही व्यक्ती महत्व असतील ज्या अशा स्वतःवर कंट्रोल करू शकत नाही, त्यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा त्यांना वेलबिंग लाईफस्टाईल देण्यासाठी मेंटल वेलनेस मधले हे नवीन येऊ घातलेले बिझनेसचे काही मॉडेल्स मी आपल्या पुढे मांडलेत. आणि हे ऍप जे आपण बघतो आहोत किंवा वेलनेस सेंटर्स आपण बघतो आहोत किंवा त्याच्यासाठी एक्सरसाइजचे पॅटर्न्स जे आपण बघतो आहोत किंवा त्याच्यासाठी मेंटली जे टॉक शो देणारे जे प्रोफेशनल्स आपण बघतो आहोत, जसं माझ्यासारखे काही आहेत, काही लोकांनी त्याचे बिझनेस मॉडेल बनवले आहेत. मी सोशल याच्यावर मी काम करते आहे, पण त्याच पलीकडे काही लोकांनी त्याच्यावर बिझनेस मॉडेल बनवले आहेत आणि ते बिझनेस मॉडेल ते लोक आपल्या पुढे आणून आपल्याला काही चार्ज करतात. असे हे येऊ घातलेले मॉडेल्स आहेत. त्या मॉडेल्समध्ये नक्कीच बिझनेस वाढणार आहेत. ज्यांना कुणाला करायचं असेल त्यांनी नक्कीच हे बिझनेस वाढवावे आणि अशा आमच्या सारख्या काही पर्सनॅलिटी सोडून दुसऱ्या ज्या पर्सनॅलिटी आहेत ज्या स्वतःवर खरंच एंटर करताना दरवाजा ओपन करून देतात, ज्या निगेटिव्ह थॉट प्रोसेसला किंवा अशा नको त्या गोष्टींना मनात घालतात आणि शरीरावर आणि मनावर परिणाम करून घेतात, अशा व्यक्तिमत्वांसाठी ह्या काही बिझनेस मॉडेल्स आहेत. फ्रेंड, असे 1 नव्हे 2 नव्हे तो बिलियन्स ऑफ द पीपल आर सफरिंग फ्रॉम द मेंटल वेलनेस. म्हणजे बऱ्याच सारखे असे बिलियन्स ऑफ पीपल, म्हणजे आपण विचार करायला हवा की लाखो करोडो लोक याच्यातनं मेंटल इलनेस मधून आता जात आहेत आणि अशा लोकांसाठी हे नवीन बिझनेस मॉडेल्स ओपन होऊ घातलेले. थँक्यू राहुल. येस, थँक्स अ लॉट. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण अभ्यास तिकडे केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो काही शरीरावर होतो त्याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. आय वुड लाईक टू थँक्स टू मॅक्स वुमन टू स्टार्टिंग दिस इनिशिएटिव्ह. आणि ह्या इनिशिएटिव्हला आज बरेच अशा ठिकाणी आपल्या माध्यमातून पोहोचवणार आहे. आपल्याला ही जी लिंक म्हणजे जे आपल्याला जे हे माझं मेंटल वेलनेसच्या बाबतीतलं
जे काही आपल्याला आवडलं असेल ते डेफिनेटली आपल्या फ्रेंड सोबत शेअर करा, त्यांना जास्तीत जास्त माहिती आपण द्या. कारण पारसमणी हा एक मी मिशन ह्या कोविड-19 मध्ये चालवला होता. बिकम अ पारसमणी, मिशन पारसमणी म्हणून मी चालवला होता. आणि त्या पारसमणीमध्ये हाच माझा उद्दिष्ट होता की बिकम अ सोल, होलिस्टिक सोल. तुम्ही स्वतः होलिस्टिक सोल बना आणि तुम्ही दुसऱ्यांना ते इग्नाइट करा. कमीत कमी 10 व्यक्तींना तुम्ही जे काही ऐकत आहात इकडे आणि जे काही तुम्हाला माहिती इन्फॉर्मेशन माझ्या माध्यमातून मिळते ती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ते देखील स्वतः पारसमणी बनतील आणि ते पारसमणी बनल्यानंतर स्वतःमध्ये देखील चेंजेस ते आणतील आणि त्यासोबत ते दुसऱ्यांना देखील ते चेंजेस आणवण्यासाठी मदत करतील. हेच हे मिशन होतं. फ्रेंड्स, मी हे मिशन चालवलं 250 ग्रुपमध्ये आणि बघता बघता 50,000 लोकांनी डायरेक्ट जेव्हा माझा ट्रस्ट त्यांना मिळाला त्या माध्यमातून त्यांनी पुढे जाऊन ते इनडायरेक्टली बऱ्याच लोकांना इग्नाइट केलं ना आणि आज लाखोंमध्ये ते मिशन स्प्रेड होऊ शकलं. आणि हे केवळ कशामुळे झालं, कारण मेंटली हे लोक सगळे त्यांनी चेंजेस त्यांच्या आयुष्यात आणलेत आणि मेंटली त्यांना वेलबिंग त्यांनी मेंटेन केलं आणि त्याच्यामुळे ते वेलबिंग मध्ये त्यांनी कन्वर्ट केल्यामुळे त्यांनी आज हजारो लोकांना मदत केली. तर एक विचार करा की जेव्हा आपण मेंटली स्ट्रॉंग असू आणि जेव्हा आपण स्ट्रॉंग असू आणि जेव्हा आपण थँक्स देणं, जेव्हा आपण स्ट्रॉंग असू आणि मेंटली जेव्हा आपण स्वतःला चेंजेस आपल्या आयुष्यात घडून आणू, तर एक विचार करा की आपल्यामुळे आपण लाखो लोकांचं आयुष्य चांगल्या प्रकारे इग्नाइट करू शकतो, म्हणजे चांगल्या प्रकारे आपण त्यांना प्रेरणा देऊ शकतो. म्हणून मेंटल वेलनेस हा खूप महत्वाचा विषय आहे. या सगळ्या पिलर्स मधला सगळ्यात स्ट्रॉंग मला आवडणारा हा एक पिलर आहे, ज्या पिलरच्या माध्यमातून, कारण मी स्वतः याची एक ज्वलंत उदाहरण असल्यामुळे मी हा पिलर खूप स्ट्रॉंग पद्धतीने मला स्वतः मी मानते. मी खरंच सगळ्यांना सांगते की मेंटली जर मी स्ट्रॉंग नसती तर आज मी आपल्या पुढे उभी राहिली नसती आणि एक साधारण गृहिणीतनं एक इंटरनॅशनल उद्योजिकामध्ये कन्वर्ट कधीच होऊ शकलं नसतं आणि माझ्यामुळे आज हजारो जे लोकांना मी कन्वर्ट करू शकले, 2 ते 3 हजार ट्रायबल्स मुलांचं आयुष्य मी फिजिकली बदलू शकले. अशा बऱ्याच गोष्टी माझ्या माध्यमातून घडल्या. अशा माझ्यासारखे बऱ्याच व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या माध्यमातून अशा गोष्टी घडत असतात आणि समाजावर चांगल्या प्रकारे त्याचा परिणाम होत असतो. म्हणून आपण मेंटली स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे. कोविड-19 जरी आपल्या आयुष्यात आला आणि आपल्याला आज बऱ्याच गोष्टी नवीन शिकून गेल्यात, पण आज आपण यातनं जर महत्वाची गोष्ट शिकलो ते म्हणजे ह्युमॅनिटी, म्हणजे मानवता. मानवता आणि मानवतामध्ये काय शिकवलं गेलेलं आहे की बिकम यू युअर सेल्फ बिकम प्युअर बाय मेंटली, म्हणजे तुमचं थॉट प्रोसेस प्युअर करा आणि तुमचे थॉट प्रोसेस प्युअर केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचा हा जो एनर्जी आहे ती एनर्जी ऑटोमॅटिकली तुम्ही दुसऱ्यांकडे स्प्रेड करत असतात आणि त्या एनर्जीच्या कलाहामध्ये जे लोक येतात ते देखील त्या एनर्जीच्या माध्यमातून चेंजेस त्यांच्या आयुष्यात आणत असतात. हेच आपल्याला पारसमणी म्हणजे पारसमणी मिशन मधून मी सांगितलं आणि तुम्ही तुमची एनर्जी जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्प्रेड करा आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही चांगल्या याच्यात कन्वर्ट करा. एवढंच मला ह्या एपिसोड मध्ये सांगावंसं वाटतंय आणि ह्या एपिसोड मध्ये ह्या मेसेज पासून देऊन मी आपल्याला हा जो एपिसोड मी इथंच थांबवते. पुढच्या शनिवारी पुन्हा आपण भेटूया आणि पुढच्या शनिवारी आपण जे बोलणार आहोत स्पिरिच्युअल वेलनेसच्या बाबतीत आपण बोलणार आहोत. आज आपण बघितलं मेंटल वेलनेस, मागच्या शनिवारी आपण बघितलं होतं ते फिजिकल वेलनेस. आपण ह्या वेगवेगळ्या वेलनेसच्या ज्या डायमेन्शनच्या बाबतीत प्रत्येक शनिवारी मॅक्स वुमनच्या प्लॅटफॉर्मवर भेटणार आहोत 5 वाजेला. नक्कीच या आणि आपण हा जो एपिसोड बघितला आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा एपिसोड नक्कीच तुम्ही शेअर करा. धन्यवाद. नमस्कार.